नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, अहंकार या शब्दावर आधारित असलेली एक छोटीशी बोधकथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता पाहत रहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत। एकदा प्रवासात त्यांना तहान लागली। त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे। कालिदास म्हणाले, माते, मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल। वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा, मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते। मग कालिदासांनी परिचय देण्यास सुरुवात केली। कालिदास म्हणाले, मी प्रवासी आहे। वृद्ध स्त्री म्हणाली, प्रवासी तर फक्त दोनच आहेत, एक चंद्र आणि दुसरा सूर्य, ते दिवस रात्र चालतच असतात। कालिदास म्हणाले, मी अतिथी आहे, पाणी मिळेल? वृद्ध स्त्री म्हणाली, अरे, अतिथी तर फक्त दोनच आहेत, एक धन आणि दुसरं तारुण्य, ते निघून जातात। खरं सांग, तू कोण आहेस? कालिदास म्हणाले, मी सहनशील आहे, आता तरी पाणी मिळेल? वृद्ध स्त्री म्हणाली, अरे, सहनशील तर फक्त दोनच आहेत, एक धरती आणि दुसरं झाड। धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे, आणि झाड ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात। कालिदास आता हतबल झाले। कालिदास म्हणाले, मी हट्टी आहे। वृद्ध स्त्री म्हणाली, नाही, तू हट्टी कसा असशील? हट्टी तर फक्त दोनच आहेत, एक नख आणि दुसरं केस, कितीही कापले तरी वाढतातच। कालिदास आता कंटाळले। कालिदास म्हणाले, मी मूर्ख आहे। वृद्ध स्त्री म्हणाली, मूर्ख तर फक्त दोनच आहेत, एक असा राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो, आणि दुसरा दरबारातील भाट, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो। कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेवून पाण्यासाठी विनवणी करू लागले। वृद्ध स्त्री म्हणाली, उठ बाळा। तो आवाज ऐकून कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती। कालिदास आता नतमस्तक झाले। सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही। शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलंस, आणि त्याचा तुला अहंकार झाला। तुझे डोळे उघडणे आवश्यक होते। कालिदासांना त्यांची चूक समजली। ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासास निघाले। तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका, हे कायम लक्षात ठेवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।